नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळेजण देसाईंच्या घरात गप्पा मारत बसलेले असतात आणि त्याच वेळेस आता लक्ष्मणने पूजेसाठी आता कॅश आणलेली असते आणि गप्पा मारत असताना आता लक्ष्मणला आठवण येऊन लक्ष्मण आता उर्मिलाला म्हणतो की हे बघ उर्मिला, अगं पूजा करायची ना, त्यासाठी मी कॅश घेऊन आलो आहे आणि ही कॅश तू व्यवस्थित ठेव बरं का, 5 लाख रुपये आहेत. आणि ती आता पैशाची पिशवी लक्ष्मण हा उर्मिलाच्या हाती देतो आणि त्याच वेळेस आता तिरप्या डोळ्यांनी कीर्ती ते सगळं बघते. तेवढ्यात माई आजी म्हणते, बरं शिवानी, मी जरा देवळात जाऊन येते बरं का. अशी म्हणतो की माई आजी मी तुम्हाला सोडतो. माई आजी म्हणते की नको. तर शिवा म्हणते मग मी सोडते. माई आजी म्हणते की अगं मी काय म्हातारी झाल्यासारखे वाटते का तुला? तुम्हाला दोघांना बी दोन्ही कडेवर घेऊन जाईल मी. तर सगळेजण आता हसू लागतात. आणि इकडे आता दिव्या ही बेडरूममध्ये बसलेली असते. तेवढ्यात आता शिट्टी वाजवत चंदन हा खाली जाऊ लागतो. दिव्या म्हणते, अरे चंदन तू कुठे चाललायस? चंदन म्हणतो की हे बघ मला खूप कामं आहे ना, तेव्हा मी खाली जाऊन येतो. तर दिव्या म्हणते मी सुद्धा येते. तेव्हा चंदन म्हणतो, दिव्या तू कशाला त्रास घेतेस? अगं तू खाली येऊ नकोस, तुला आरामाची गरज आहे आत्ता. दिव्या म्हणते की अरे चंदन, मी येते खाली आणि करते काही खालच्यांना मदत, नाहीतर परत त्यांना वाटेल की दिव्या काय नुसतं आराम करते. चंदन म्हणतो तसं काहीच नाही आहे दिव्या, कारण ऑलरेडी तुला खरंच आरामाची गरज आहे. आणि तेवढ्यात आता चंदन बाहेर जाताच दिव्या आता रिमोट घेऊन AC चालू करते. सोप्यावरती ऐटीत बसत आता दिव्या म्हणते, वा वा, काहीही करा, खा प्या मजा करा, एवढ्या मोठ्या बंगल्यात मालकासारखं ऐटीने राहा. काय दिवस आलेत आपल्यावर. आणि दिव्या खुश असते. आणि त्यानंतर आता आशू इकडे दुसऱ्या दिवशी सकाळीच कामावर जाण्यासाठी त्याचे आवरू लागतो. आणि आता आशू म्हणतो की शिवा, अगं माझं पॉकेट कुठे? इकडे आशू आता इकडे तिकडे बघू लागतो. तर शिवा म्हणते तिथेच असेल आशू, बघ. आणि तेवढ्यात आता आशू भांडू लागतो. तर शिवा म्हणते, हो हो, भांडायला बायकोसोबत वेळ पाहिजे ना, काहीतरी कारणसुद्धा पाहिजे. आणि तेवढ्यात आता शिवासुद्धा काही कमी नसते. पटकन आता शिवा तिच्या पायाला लागण्याचं नाटक करते आणि मोठ्याने ओरडू लागते. पुन्हा आशू आतमध्ये येतो आणि म्हणतो, काय झालं शिवा? शिवाला आता आशू खुर्चीवर बसवतो आणि फर्स्ट एडचा बॉक्स काढतो. आता शिवा ही गालातल्या गालात हसत असते. आशू म्हणतो, काय शिवा, कसं काय लागलं? आणि पटकन आता आशूच्या चेहऱ्यावरची ती काळजी बघून शिवा खुश झालेली असते. पटकन आता शिवा मोठमोठ्याने हसू लागते. तर आशू शिवाकडे बघतो. आशू शिवाकडे बघत म्हणतो की काय हे आत्ता तर तुला लागलं होतं आणि हसतेस? आशूकडे बघत आता शिवा म्हणते की मला काही लागलं बिगलं नाही, फक्त मी बघत होते की तू मला लागलेलं कळताच कसा धावत येतो की नाही, माझा पाय बघतो की नाही, मला औषध लावतो की नाही. असे म्हणत आता शिवा पटकन आशूचा किस घेते. तर आता आशू म्हणतो की मला किती जरी घाई असली ना, तुझ्यासाठी मी ऑल टाईम फ्री आहे बरं का. आणि पटकन आता शिवाकडे बघत आशू प्रेमाने शिवाचा देखील किस घेतो. तर दोघेही आता खुश झालेले असतात. इकडे आता माई आजी ही देवळात आलेली असते. देवाचे दर्शन घेऊन आता त्या ओळखीच्या पुजाऱ्यासोबत माई आजी बोलत असते. आणि आता घर कसं गेलं आणि माझ्या पोरांच्या डोक्यावरचं छप्पर कसं गेलं हे सगळं रडून माई आजी आता सांगत असते. त्यानंतर आता देवळातून माई आजी ही घरी येत असते. आणि इकडे आता देसाईंच्या घरात पूजेची सगळी तयारी चालू असते. सीताई शिवा आता समोर बसून शेजारी बसत आता फुलांचे हार तयार करत असतात. तेवढ्यात कीर्तीसुद्धा तिथे येते आणि म्हणते की मी सुद्धा बाहेरची काहीतरी मदत करते. आणि आता माई आजीला आलेली बघताच इकडे लगेच कीर्ती म्हणते की हे काय, कुठे गेल्या होत्या तुम्ही? तर माई आजी म्हणते मी देवळात गेले होते. माई आजी म्हणते की द्या ना, मी सुद्धा काहीतरी कामात हातभार लावते. तेव्हा आता सीताई म्हणते की मला आणि शिवाला तुम्ही लाजवणार आहात का? तुम्ही काहीच नाही करायचं, सगळे कामं आम्ही करू. इकडे आता चंदन वंदना दोघेही बसलेले असतात. वंदना म्हणते नाही पण सीताई, अहो आल्यापासून आम्ही ना फक्त बसलेलो आहोत, आम्हाला देखील काहीतरी काम द्या ना. आणि त्यानंतर माई आजी म्हणते की आता तुम्हीच म्हणता ना आम्हाला, आम्ही सुद्धा घरातले आहोत म्हणून, मग आम्हाला सुद्धा द्या ना काहीतरी काम. वंदना म्हणते की बरोबर माई आजी, बरोबर तुम्ही सगळ्यांना कात्रीत पकडलं बरं का. आणि सगळेजण हसू लागतात. आणि त्यानंतर आता वंदनाकडे बघत शिवा म्हणते की आई तुला काम करायचं आहे ना, मग तू उद्या कर काम. आणि त्यानंतर आता लगेच शिवा म्हणते की मी ना एकदम मस्तपैकी आमरस बनवते बरं का. तेवढ्यात कीर्ती म्हणते की आमरस तर पण दरवर्षी आता काकू बनवतात ना,
तर तेवढ्यात उर्मिला म्हणते की दरवर्षी मीच आमरस बनवायला पाहिजे असं काही लिहून ठेवलंय का? उर्मिला म्हणते की वंदनाताई यावेळेस आमरस तुम्ही करा बरं का. तर वंदना हसतच म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर आता मोठा प्लान करून कीर्ती म्हणते की वंदना काकू तुम्ही ऐका ना, तुम्ही आणि माई आजी उर्मिला काकूंच्या रूममध्ये बसा, कारण त्यांची रूम आवरून ठेवली, कारण काकूची रूम ना ऑलरेडी क्लीन झाली. कीर्ती म्हणते की कारण काय आहे, इथे फुलांचा सगळा आता गोंधळ उडाला आहे आणि हे जर सगळं उचललं तर तुमच्या अंगावरती धूळ उडेल, बाकी काही नाही आहे. ते ऐकून आता शिवा म्हणते की ॲक्च्युली कीर्तीताई बरोबर बोलत आहेत. शिवा आता माई आजी आणि वंदनाला आत जाऊन बसण्यासाठी सांगते. वंदना म्हणते चालेल, पण उद्या मी काम करणार आणि तुम्ही आराम करायचा बरं का. तर शिस्ताई हसतच म्हणते चालेल. आणि त्यानंतर माई आजी आणि वंदना हे उर्मिलाच्या रूममध्ये जातात. इकडे आता शिवा सीताईला म्हणते बघितलं का, माझा हार तुमच्या हारांपेक्षा खूप मोठा झालाय. आणि इकडे आता माई आजी आणि वंदना हे उर्मिलाच्या रूममध्ये येतात आणि माई आजी आता वंदनाला म्हणते की हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचंय, आपण आता इथून जाऊयात. वंदना म्हणते की पण जाऊन कुठे जाणार, आपल्याला तर आता घरही राहिलेलं नाही. माई आजी आता विचार करू लागते. माई आजी म्हणते जाऊयात की आपल्या घरी. वंदना म्हणते की हे बघा आई, एक ना एक दिवस आपल्याला आपल्या घरी जायचंच आहे. आणि तेवढ्यात आता माई आजी ही तिच्या जवळची पिशवी आता वंदनाकडे देते आणि त्या पिशवीत आता माई आजीने पैसे आणलेले असतात. आणि तेवढ्यात आता वंदना ते बघून म्हणते की अहो आई, एवढे पैसे? डोक्याला हात लावते. तर माई आजी म्हणते हळू बोल, आपला गावचा तुकडा होता ना, तो तुकडा मी विकला. तर आता वंदना ही कपाळाला हात लावते. माई आजी म्हणते की घर मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढायलाच हवा होता आणि म्हणून मी तो मार्ग निवडला. आणि त्यानंतर आता वंदना म्हणते माई आजी, अहो तुम्ही तुमच्या हक्काची जमीन का विकली? माई आजी म्हणते हे बघ, आपल्या घरासाठी ते करणं गरजेचं होतं वंदे. माई आजी म्हणते की बरोबर वंदे, मी घेतलेला हा जो निर्णय आहे ना, तो अगदी बरोबर आहे. आणि हे पैसे ठेव आणि हेच पैसे आपण त्या जगदीशच्या थोबाडावर मारू आणि आपले घर त्याच्याकडून पुन्हा घेऊ. वंदना काही ऐकायला तयार नसते. माई आजी म्हणते की वंदे, अगं जमिनीचा तुकडा मी काय वर मड्यावर घेऊन जाणार होते का? आणि लगेच आता कीर्ती ही दरवाजात येऊन त्यांचे ते सगळे बोलणे ऐकत असते. आणि कीर्तीने माई आजीजवळ ते पैशाचे बंडलसुद्धा बघितलेले असतात. ते एवढे पैसे बघून आता कीर्तीला मोठा धक्का बसतो. माई आजी इकडे वंदनाला सांगत असते की अगं वंदे, आपलं घर मिळालं ना, मग आपण सुखाने आपल्या घरामध्ये जाऊयात. माई आजी म्हणते की शिवाचं बाळंतपणसुद्धा आपल्या घरी अगदी मस्तपैकी झालं पाहिजे. माई आजी म्हणते की वंदे, हे सगळं मी तुला सांगते, शिवाला यातलं काहीही माहीत व्हायला नाही पाहिजे बरं का. कीर्ती आता ते सगळं बोलणं ऐकून खूप खुश झालेली असते. इकडे आता उर्मिला ही हॉलमध्ये सगळे आवरून ठेवत असते. तेवढ्यात सीताई तिथे येते. सीताई आता उर्मिलाकडे बघत म्हणते झाली का सगळी तयारी? उर्मिला म्हणते हो झालीच. आणि तेवढ्यात आता संपदासुद्धा आवरून तिथे येते आणि सगळेजण आता ते फुलांची ताटं उचलून जाऊ लागतात. सीताई म्हणते की पण शिवा वहिनी कुठे संपदा तुझी? एवढ्यात संपदा आता शिवाला हाक मारू लागते. आणि तेवढ्यात आता आशूसुद्धा त्याचे आवरून तिथे येतो. तर आशूकडे बघत आता सीताई खुश होते आणि सीताई म्हणते आशू तू तयार झालायस ना? तर आशू म्हणतो की बघितलं का सीताई? आणि आशू म्हणतो की चला, मला एक महत्त्वाचं काम आहे, मी आता निघतो बरं का. आणि आता आशू जाऊ लागतो. आणि तेवढ्यात आता आशू गेल्यानंतर शिवासुद्धा सीताईपासून जाऊ लागते. सीताई शिवाला थांबवते. सीताई म्हणते काय गं शिवा, मी तुला आजकाल दिसत नाही का? शिवा म्हणते काय बोलताय सीताई तुम्ही? सीताई म्हणते माझ्याशी बोलशील का नाही? लगेच चालली माझ्यापासून. शिवा आता हसू लागते. आणि आता सीताई म्हणते की हे बघ शिवा, उद्या ना आपण थोडंसं मौज मजा करायला बाहेर पडू आणि मग मी बाईक चालवेन बरं का. शिवा म्हणते ठीक आहे. तर तेवढ्यात कीर्ती तिथून जाऊ लागते. सीताई आता कीर्तीकडे बघते आणि म्हणते कीर्ती, अगं तू इथे आणि किचनमध्ये कोण काम करतंय मग? आता सीताईकडे बघत कीर्ती म्हणते की किचनमध्येच चालली आहे मी. सीताई म्हणते ठीक आहे. आणि पुन्हा सीताई आता शिवाच्या बोलण्याच्या नादामध्ये पुन्हा गप्पा मारू लागते. कीर्ती आता बाजूला जात विचार करते आणि म्हणते की फक्त थोडा वेळ हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल, तुमचा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही. आणि एवढ्यात आता बाहेरून सुहास हा कसला तरी बॉक्स घेऊन येतो आणि तो बॉक्स आता सुहासच्या हातातून पडतो. कसा बसा तो बॉक्स हातात घेऊन सुहास आता आतमध्ये जातो.
आणि इकडे आता उर्मिला तिच्या रूममध्ये जाऊन आता कपाट उघडू लागते आणि एवढ्यात आता कपाटातले ड्रॉवर मधले पैसे उर्मिला बाहेर काढते आणि ते कॉटवर ठेवते आणि पुन्हा ती पैशाची लक्ष्मणने दिलेली बॅग आता उर्मिला बघू लागते आणि त्या बॅग मध्ये आता एकही पैशाचा बंडल नसतो आणि ते बघून आता उर्मिला खूप घाबरलेली असते। उर्मिला म्हणते पैसे कुठे गेले या बॅग मधले, मी आत्ताच बॅग मध्ये ठेवले होते आणि पुन्हा घाबरून उर्मिला आता कपाटात ते पैसे बघू लागते पण कुठेच उर्मिलाला ते पैसे भेटत नाहीत आणि एवढ्यात आता लक्ष्मण तिथे येतो। लक्ष्मण म्हणतो काय झालं उर्मिला, तर उर्मिला म्हणते अहो तुम्ही मला पैशाची जी बॅग दिली होती ना ती बॅग मी कपाटात ठेवली होती पण त्यामध्ये पैसेच नाही आहेत। आता लक्ष्मणला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि लक्ष्मण म्हणतो मग कुठे गेले ते पैसे, आणि उर्मिला म्हणते तुम्ही मला नक्की 10 लाख रुपये दिले होते ना, तर लक्ष्मण म्हणतो हो। लक्ष्मण म्हणतो असं काय करतेस उर्मिला, तुझ्याच तर हातात दिले होते। उर्मिला म्हणते की माझ्याकडे 5 लाख आहेत, बाकीचे पैसे कुठे गेले, आणि लक्ष्मण ते 5 लाख हातात घेतो आणि उर्मिलाला म्हणतो नाहीयेत, म्हणजे उर्मिला घाबरत म्हणते मी कपाटातच ठेवले होते पण आता बॅगमध्ये नाहीयेत। आता लक्ष्मणला देखील धक्का बसतो। लक्ष्मण म्हणतो पण उर्मिला आता काही चर्चा करायला नको, कारण आता पूजेची वेळ आहे आणि काहीच बोलायला नको, नंतर बघूयात आपण। डोक्याला हात लावत उर्मिला म्हणते पण असं कसं झालं, मी तर इथेच ठेवले होते, आणि लक्ष्मण आता बाहेर उर्मिलाला समजावून निघून जातो। तर इकडे उर्मिलाला मात्र आता राहत नसतं, कुठे गेले असतील पैसे असा उर्मिला आता विचार करू लागते। आणि त्यानंतर आता कीर्तीने तिचा प्लान सुरू केलेला असतो। इकडे आता उर्मिला ही किचनमध्ये येताच आता उर्मिलाचा चेहरा बघून आता कीर्ती म्हणते की काकू आत्ताच मी एक उंदीर जाताना बघितला, तर उर्मिला खूप घाबरते आणि दोघीही आता काठी घेऊन त्या उंदरामागे पळू लागतात आणि कुठे उंदीर असे म्हणत दोघीही माई आजीच्या रूममध्ये येतात आणि तिथे आता कॉटवरती उंदीर आहे की नाही हे बघायला उर्मिला काठीने ती उशी बाजूला ढकलवते, तर त्या उशीखाली 5 लाख रुपये असतात आणि लगेच उर्मिलाचे लक्ष तिकडे जाऊन ते 5 लाख रुपये उर्मिला आपल्या हातात घेते आणि आता माई आजीच्या रूममध्ये ते पैसे सापडल्यामुळे माई आजीने चोरी केली हे उर्मिलाला आता असा समज झालेला असतो। त्यानंतर आता लगेच इकडे माई आजी सीताई सगळेजण पूजा करण्यासाठी आलेले असतात, खुश असतात। तेवढ्यात आता इकडे उर्मिला ते 5 लाख रुपये घेऊन येते आणि म्हणते सापडले 5 लाख रुपये। तर आता सगळेजण उर्मिलाकडे बघू लागतात, तर उर्मिला म्हणते की माई आजी एवढ्या नाटक करायची काही गरज नाही, तुमच्या रूममध्ये पैसे सापडले। तर कीर्ती म्हणते की बरोबर, एवढे पैसे त्यांना कधी आयुष्यात कमवता आले नाही ना, अचानक पैसे बघून हाव आणि लालच सुटली असेल आणि केली चोरी। ते ऐकून आता माई आजीला मोठा धक्का बसतो आणि माई आजी शिवाला म्हणते की शिवा ही काय बोलते, शिवाला देखील आता मोठा धक्का बसलेला असतो। तर आता दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करत आता कीर्तीने 5 लाख रुपये घेतले आणि माई आजीने जमिनीचा तुकडा विकून जे 5 लाख घेतले होते ते पैसे माई आजीचे असल्याचे शिवा कशी दाखवून देते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।